अवतीभोवती आपण पाठ पाहणार आहोत. आपल्या अवतीभोवती सांगा पाहू, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत? ते पदार्थ कुठे सापडतात? या सर्व वस्तूंचे उपयोग सांगा. चला तर आपण एक एक वस्तू पाहू. कप. आता हा कप आहे. हा काच चिनी मातीपासून तयार केला जातो. हे पदार्थ खनिजापासून मिळतात. याचा उपयोग पेय पिण्यासाठी होतो. तर नंतरचे चित्र, ही बॅट आहे. आता बघा, ही बॅट आहे. ही लाकडापासून तयार केली जाते. लाकूड झाडापासून मिळते. बॅटचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठी होतो. नंतरचे चित्र पाहू. हा दोरा आहे. हा दोरा आहे. हा कापसापासून तयार केला जातो. कापसाच्या पिकापासून मिळतो. दोऱ्याचा उपयोग शिवणकाम करण्यासाठी होतो. नंतरचे चित्र पाहू. हे मातीचं मडकं आहे. आता पहा, हे मातीचे मडके आहे. हे मातीपासून तयार केले जाते. माती जमिनीपासून मिळते. मडक्याचा उपयोग पाणी साठवण्यासाठी होतो. आता हे पण चित्र पहा मुलांनो, तुम्ही सांगायचंच आहे, हे पण सांगा पाहू. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. आता या कोठे मिळतात? या वस्तूंचा उपयोग सांगा. आता हे कणीस आहे, मक्याचं कणीस. हे मक्याचे कणीस आहे. हे शेतातील मक्याच्या रोपापासून मिळते. याचा उपयोग अन्न म्हणून तसेच पीठ तयार करण्यासाठी होतो. नंतरचे चित्र पाहू. आता ही केळी आहे. ही केळी आहे. ही केळीच्या झाडापासून मिळते. याचा उपयोग अन्न म्हणून होतो. आपण केळी खातोच. केळी खाल्लेली चांगली असते. आता हा आहे आवळा. हे आवळे आहेत. हे आवळ्याच्या झाडापासून मिळतात. अन्न, औषध म्हणून यांचा उपयोग होतो. आवळे खाल्ल्याने, रोज एक आवळा खाल्ल्याने पित्त पण कमी होतं. चला तर पुढे जाऊ. अवतीभोवती नजर टाकू. ह्या चित्रात पहा मुलांनो, आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे. डोंगर आहे. टेकड्या आहेत. जंगले आहेत. शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड, माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष म्हणजे झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचाच एक भागच आहोत. चला तर पुढे. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता यातला फरक पाहायचा आहे आपल्याला. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. तुलना म्हणजे फरक. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाहीत. चला तर पुढे. आता चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. चिमण्यांचे तसं नाही बरं का. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्यांचे कण
खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्ल्यांची खूप काळजी घेतात. चला तर पुढे. आता चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक दिसतात. आता काय फरक दिसतात पाहू आपण. चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचेही दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. बघा तुम्हाला इथे चित्रात दाखवलेलंच आहे. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात ते पाहायचे आता आपल्याला. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. आपण रोपं तयार करतो, ती वनस्पतीची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. लक्षात आलं? वनस्पती पण सजीव आहेत. पुढे, वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. चला पुढे. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. लक्षात घ्या, वनस्पती इकडून तिकडे फिरत नाहीत, लक्षात ठेवायचं. चला तर सांगा पाहू. आता हे चित्रात वस्तू आहेत. ह्या चित्रातल्या वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत ते सांगायचे. सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगायचे. आता झाड. हे झाड सजीव आहे, लक्षात घ्या. हे झाड सजीव आहे, ते वनस्पती आहे. वनस्पती म्हणजे झाड. आता हे सजीव आहे का निर्जीव आहे सांगायचे. हा ग्लास निर्जीव आहे. ही कढई निर्जीव आहे. हे रोपटे सजीव आहे. रोपटे म्हणजेच वनस्पती, ते वनस्पती आहे. ससा. हा ससा सजीव आहे, तो प्राणी आहे. माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे, लक्षात घ्या, तो सुद्धा सजीव आहे. ही सिलेंडरची टाकी आहे, निर्जीव आहे. ज्याला जीव असतो ते सजीव, ज्याला जीव नसतो ते निर्जीव. आता हे बेडूक आहे. हे बेडूक काय आहे बघा. आता हा बेडूक सजीव आहे. हा तो प्राणी आहे. हे नारळाचे झाड आहे आणि हे सजीव आहे आणि ते वनस्पती आहे. वनस्पती म्हणजे झाड, कोणतंही झाड असू द्या ते वनस्पती, लक्षात ठेवायचं. आता बघा पुढे. जरा डोके चालवा. बघा तिथं बल्ब दाखवला एक मुलगा, म्हणजे डोकं चालवायचं आपलं. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते. मग ते सजीव आहे का की निर्जीव आहे सांगायचे तुम्हाला. उत्तर, आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असले तरी ते निर्जीव आहे, लक्षात ठेवायचं. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली जाते. मग ती सजीव आहे की निर्जीव सांगा बरं. उत्तर, खुर्ची निर्जीव आहे, लक्षात ठेवा. खुर्ची निर्जीव आहे. आता
सांगा पाहू. आता ह्या चित्रातले पक्षी पहा. तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? उत्तर: आमच्या परिसरात चिमणी, कावळा, पोपट, मोर, बदक, घुबड, गरुड, पारवा, कोकिळ, सुतार पक्षी, घार इत्यादी पक्षी दिसतात. दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? आता सांगा बरं. मग दगडापासून आपण मूर्ती, पाटा, वरवंटा, पायऱ्या, शिल्प अशा वेगवेगळ्या वस्तू दगडापासून बनतात. चला तर पुढचं पाहू. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकाशी काय नाते हे पाहायचे आता मुलांना आपल्याला. नातं काय? परिसरातले सगळ्या घटकांचं. पाणी आणि हवा हे परिसराचे घटकच आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते, पाण्याची आणि हवेची. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते, लक्षात ठेवा. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात, लक्षात ठेवा. पक्षी घरटी बांधतात, त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या कुठून मिळतात? त्या त्यांना परिसरातूनच मिळतात, हे लक्षात ठेवायचं. सर्व सजीवांना परिसरातूनच. आता परिसरातील सर्व घटकांची एकमेकाशी कसं नाते बघा. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. बघा आपल्याला किती काय काय परिसरातून मिळतं, लक्षात ठेवा. आपलं परिसराशी एक नातं आहे. आता काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. वारा आले की त्या विखुरल्या म्हणजे पसरतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. बघा लक्षात ठेवा कशी मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? प्रश्न आहे हा. मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यांसारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते. वनस्पतीचे पोषण म्हणजे झाडं छान येतात. म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. बघा पुढे आता चला. माहीत आहे का तुम्हाला? आता एक चित्र दाखवले बघा. ही मेंढी आहे आणि त्या मेंढी केसाळ आहे. मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात. चित्रात पहा. आणि ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात, त्या चिकटलेल्या बिया. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजेच काय तर प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. बघा त्या बिया कशा चिकटकल्या आहेत. आता आपण काय शिकलो? हे आता शेवटचा घटक आहे. आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, लक्षात ठेवायचं. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. लक्षात ठेवायचं, सजीवांना अन्नाची गरज असते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखे सजीव तयार होतात. म्हणजे सजीवांना पिल्लं होतात, म्हणजे त्यांच्यासारखा दुसरा जीव निर्माण होतो. सजीवांमध्ये लक्षात ठेवायचं आता, सजीवांमध्ये काही
प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. प्राणी आणि वनस्पती हे सजीवांचे 2 गट आहेत. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातून भागतात. निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. परिसरातील सर्व घटक आपल्या सगळ्या एकमेकांवर अवलंबून असतात. चला तर आता काय पुढचा, हे नेहमी लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचं आपण, तर परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंमुळे सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. बघा, आपल्याकडून हानी झाली नाही पाहिजे परिसराची, याची आपण काळजी घ्यायची. आता काय करावे बरे? आपण स्वाध्याय पाहतोय. आता काय करावे बरे? मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. उत्तर, सर्व वह्यातील कोरी पाने फाडून एक मोठी वही किंवा 3-4 छोट्या वह्या बनवता येतील. वहीत लिहून घ्यायचे ती उत्तर. गणितातील कच्चे काम करण्यासाठी किंवा चित्रे काढण्यासाठी कोरी पाने वापरतात येतील. बघा, कोऱ्या पाण्याचा उपयोग किती आहे, आपल्याला कच्च्या कामासाठी सुद्धा होतो. आता चित्र काढायचे. चित्र काढा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्यांचे चित्र काढा. त्या चित्राखाली माहिती लिहा. आता बघा, प्रश्नाचं उत्तर आपण पाहू. कोळ्यांचे जाळ्याचे चित्र दाखवले बघा इथं तुम्हाला. असं चित्र काढायचे, त्याची माहिती लिहायची. भक्ष्य पकडण्यासाठी कोळी जाळी विणतो. कोळी आपली अंडी कोशात ठेवतो. कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष्य अडकते. हे त्याचे जाळे चिकट असल्यामुळे भक्ष्य निसटू शकत नाही. आता पुढचा आकडा जरा डोके चालवा. त्यातला पहिला प्रश्न, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? उत्तर लिहायचे. आता कापसापासून धागे तयार करतात, कापड विणतात, कपडे तयार करतात, गादी उशीत कापूस घालतात, डॉक्टर्स शस्त्रक्रियेच्या वेळी जखमांची मलमपट्टी करण्यासाठी कापूस वापरतात. बघा, कापसाचे उपयोग. कापसापासून दिव्यांच्या वाती करतात. किती उपयोग आहेत कापसाचे बघा. पुढचा प्रश्न दुसरा, चपला कशापासून बनतात? त्याचं उत्तर पाहू आपण. चपला प्राण्यांच्या कातड्यांपासून तसेच प्लॅस्टिक पासूनही बनतात. आपण जे चप्पल घालतो ती. तिसरा प्रश्न, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल आणि दगड काय करेल? उत्तर नीट बघा. चिमणी सजीव आहे. मोठा आवाज झाला तर त्या आवाजामुळे घाबरून ती उडून जाईल. मात्र दगड निर्जीव आहे, त्यामुळे तो जागेवरच राहील. लक्षात ठेवा, चिमणी सजीव आहे, दगड निर्जीव आहे. पुढचा प्रश्न चौथा, पाल काय खाते? उत्तर, पाल कीटक खाते. लक्षात ठेवा, पाल कीटक खाते. प्रश्न पुढचा पाचवा, तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करायची. तुमच्या घरी जे असेल ते पण लिहायचं. लाकडापासून तयार केलेल्या वस्तू. आता पुढं सांगते. टेबल, खुर्ची, कपाट, शोभेच्या वस्तू, पाट, पोळपाट, लाटणं इत्यादी. तुम्ही तुमच्या अजून काही वस्तू असतील त्या सुद्धा लिहू शकता. प्रश्न 6वा, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? उंदीर कोण खातं? तर साप खातो, मांजर. हे प्राणी उंदीर खाऊन आपलं पोट भरतात. लक्षात ठेवा, साप आणि मांजर. आता पुढचा आकडा, गाळलेले शब्द भरा. गाळलेले शब्द भरामधील पहिला, कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंब. काय उत्तर येते? बदलेल. उचलून हलवलं तरच दगडाची जागा बदलते. लक्षात ठेवा. दुसरा, कापूस, लोकर आणि रेशीम
यांपासून आपण टिंब विणतो. कापड विणतो, लक्षात ठेवा. कापसापासून कापड, लोकरापासून कापड, रेशमीपासून कापड विणतो. चल पुढचा गाळी जागा 3 नंबर. झाडाची पाने टिंब तीही मातीत पडून कुजतात. झाडाची पाने गळतात आणि तीही मातीत पडून कुजतात. लक्षात ठेवा. ती पानं टाकून द्यायची नाही, ती पण मातीत कुजतात, त्यामुळे माती कसदार होते. पुढं व आकडा खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न आहे आता आपल्याला पाहायचा आहे. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? आपल्या परिसरातून काय मिळते त्याचं उत्तर लिहायचं आहे. माणसाला परिसरातून अन्न मिळते. बघा, माणसाला परिसरातून काय काय मिळते. कापड बनवण्याकरता परिसरातून कापूस, लोकर व रेशीम मिळते. 3. परिसरातून मिळणाऱ्या माती, दगड व लाकूड यांपासून माणूस घर बांधतो. पुढचा दुसरा प्रश्न. वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? वनस्पती म्हणजे झाडांना. वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळते. दुसरा, काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सगळीकडे विखुरल्या जातात. विखुरल्या म्हणजे पसरल्या जातात. काही बिया केसाळ प्राण्यांमार्फत वाहून नेल्या जातात. मेंढीचं दाखल होतं का? त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. बघा, परिसरातनं कशी मदत होते. तिसरा, मेलेले प्राणी व कुजलेली पाने यामुळे माती कसदार होते. अशा मातीपासून वनस्पतीचे पोषण मिळवतात. म्हणजे वनस्पतीची झाडं छान येतात. पोषण म्हणजे झाडं चांगली येतात. पुढं आकडा तिसरा प्रश्न. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग कुजतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडतात. अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात. त्यामुळे जंगलातील माती कसदार होते. लक्षात ठेवायचे. चला तर आता आपण आकडा चूक की बरोबर ते सांगा. त्यातील पहिला प्रश्न. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. बरोबर की चूक आहे सांगायचे? बरोबर आहे. दुसरा, वनस्पती निर्जीव आहे. बरोबर की चूक आहे सांगायचे? चूक. तिसरा, किडे आणि धान्यांचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. बरोबर की चूक आहे सांगायचे? बरोबर.